आणि नवनिर्वाचित खासदार ज्यांना पुन्हा एकदा चौथ्यांदा त्या ठिकाणी संपूर्ण बारामती लोकसभेने संधी दिली। आमच्या सगळ्यांच्या समोर खूप मोठ्या आव्हानं त्या ठिकाणी आहेत। पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावरती आहे, चाऱ्याचा प्रश्न अजूनही मोठ्या प्रमाणावरती, सरकारने काहीच काम केलं नाही। उद्या सकाळी, आज रात्री आचारसंहिता संपते, उद्या सकाळपासून आम्हाला सगळ्यांना कामाला लागायचं, कारण लोकांनी आम्हाला दाखवून दिलंय जो काम करतो त्याच्या मागे आम्ही उभे राहणार आहे। त्यामुळे आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लोकांच्या समोर जायचं। आघाडी किती आहे पुरंदर तालुक्याची? 34,000। म्हणजे मनापासून या ठिकाणी आभार मानेल, कारण हा विजय हा पुरंदर हवेलीची सर्वसामान्य जनता, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेब गट असेल, उद्धवजी ठाकरे साहेबांचा शिवसेनेचा गट असेल, त्याचप्रमाणे आप असेल आणि खऱ्या अर्थाने पुरंदर हवेलीतली सर्वसामान्य जनता सुप्रियाताईंच्या पाठीशी त्या ठिकाणी खंबीरपणे उभी राहिली। त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील, तुम्ही आम्ही सगळेजण त्या ठिकाणी बघतो। मला वाटतंय आपल्या सगळ्यांना आठवत असेल 28 एप्रिलची सभा, त्या सभेमध्ये बोललो, थोड्याफार प्रमाणामध्ये राहिलंय, ती पूर्तता निश्चितपणे उद्याच्या 2 दिवसांमध्ये त्या ठिकाणी पूर्ण होईल। आणि मला खात्री आहे या देशामध्ये सुद्धा सत्ता परिवर्तन त्या ठिकाणी होईल आणि पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेचं, तरुणांचं त्या ठिकाणी राज्य या देशामध्ये येईल। आत्ताच म्हटलं की महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, सुप्रियाताई सुळे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजय जी जगताप तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पवार साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुप्रियाताई सुळे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजय जगताप तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लोकसभा मतदारसंघाचा आजचा जो विजय झालेला आहे, साधा 1,35,000 1.25 लाखाच्या मताधिक्याने सुप्रियाताई आपल्या महासंसद रत्न खासदार चौथ्यांदा आपण या जनतेने पुन्हा एकदा त्यांना दिल्लीमध्ये आपले सगळे प्रश्न मांडण्यासाठी पुन्हा एकदा चौथ्यांदा खासदार म्हणून प्रचंड बहुमताने निवडून दिलेला आहे। हा खऱ्या अर्थाने विजय हा जनतेचा लोकांचा विजय आहे, कारण आपण लोकशाहीचा विजय, कारण आपण पाहिलेत आत्ताच्या या इलेक्शनमध्ये विरोधकांनी नको ते सर्व प्रकार वापरून, साम दाम दंड पैसे सर्व काही प्रकार वापरून फोडाफाडीचं अतिशय चुकीचं असं खालच्या दर्जाचं असं राजकारण केलेलं आहे। तरी सुद्धा हा लोकांना हे सर्व पटलेलं नाही। लोकांनी स्वतःहून हे इलेक्शन ताब्यात घेऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अतिशय परिश्रम केले। या परिश्रमामध्ये तसेच आता या महाविकास आघाडीचाही याच्यामध्ये सर्वस्व मदत झालेली आहे। महाविकास आघाडीमध्ये आपले लाडके आमदार संजयजी जगताप झेंडे साहेब आहेत, सर्वच आपचे कार्यकर्ते आहेत, उद्धव ठाकरे गटाचे अभिजित जगताप आहेत, सर्वच सासवडचे नगरसेवक व यामध्ये प्रामुख्याने आमचे सर्वच कार्यकर्त्यामध्ये बंडू काका जगताप आहेत, राजाभाऊ टकले आहेत, राजूजी ताकवले आहेत, तेजस खराडे, सर्वच पदाधिकारी सर्वांनी जीवाचं रान करून साधारण कमीत कमी 2 महिने प्रत्येक घरात, बिल्डिंगमध्ये प्रत्येक घराघरात आम्ही चिन्ह पत्रिका देऊन चिन्ह पोचवून खूप अतिशय परिश्रम घेतले। त्याचाच हा परिणाम आहे। हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा जनतेचा विजय झालेला आहे असं मी जाहीर करतो व सर्व जनतेचा सर्वांचं मी पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। आरिफ भाई असतील, राजू टकले असतील, तसेच आमचे पवार असतील, तसेच गिरवे असतील, त्याच्यानंतर परत गोरक्षशंकर असतील,
झेंडे सर असतील, आज सर्व राजू टाकले असतील, तसंच आज या सर्वांच्या या कष्टाला आज सर्व कार्यकर्त्यांच्या फळ मिळालं आहे. नाना आम्ही प्रचार करत असताना काही वेळेस असे आम्हाला म्हणजे कमीपणा म्हणजे दाखवायचे लोक की काय तुम्ही करताय, कुणाच्या बाजूला हे करताय, पण आज हा जो विजय झालेला आहे हा आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे दैवत, या देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय पवार साहेबांच्या आजवर केलेल्या 50 वर्ष केलेल्या यांनी कामाचा आज पोचपावती लोकांनी दिलेली आहे. तसेच आज सुप्रियाताई सुळेंना आज 1 लाखो मतांनी आज निवडून आलेले सर्व यासाठी ज्या नेते मंडळी असतील, आदरणीय संभाजी झेंडे साहेब असतील, आदरणीय आमदार संजय जगताप असतील, या सर्वांनी बरोबरी कष्ट करून आज हे मिळवलेले यश आहे. काम करण्यासाठी मिळवलेलं आहे आणि इथून पुढे सासवड शहरामध्ये काम करण्यासाठी आमचे सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे काम करणार आहे. आणि म्हणून अशा या धडाडीच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे ह्या बारामती लोकसभा मतदारसंघातून उभ्या असताना ही राज्यातील एक प्रतिष्ठेची निवडणूक ठरलेली होती आणि अशा प्रतिष्ठेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सामोरे जात असताना समोर सुनेत्रा अजित पवार ह्या उभ्या होत्या आणि ह्या रणधुमाळीमध्ये खऱ्या अर्थानं जनसामान्य आम जनतेने ही निवडणूक आम मतदारांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये साधारण बारामती लोकसभा मतदारसंघातून आदरणीय सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांना आज प्रचंड मताने या जनतेच्या जीवावर निवडून आलेले आहेत. खरंच मी सर्व पुरंदर तालुक्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातील आम जनतेचे खऱ्या अर्थानं मी आभार व्यक्त करतो. आम्ही ज्यावेळेस प्रचाराला जात असताना सोसायटी असेल किंवा कुठलं महामंडळ असेल किंवा एखाद्या गणेशोत्सव मंडळ असेल अशा ठिकाणी आम्ही गेल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी औक्षण केलं जात असे. अशा या सासवड शहरातील आम जनतेने आमचं खऱ्या अर्थानं मोठ्या दिमागात कौतुक केलं होतं आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांचा प्रचार करत असताना आम्हाला सर्व या सासवड शहरातील कार्यकर्त्यांना त्याचा अभिमान वाटत होता. त्याच्यामध्ये आमचे बाळासाहेब बिंताडे असतील, राजेंद्रजी ताकवले असतील, मनोहरजी जगताप असतील, मनोहरजी तातोडकर असतील, राजेंद्रजी टकले असतील, आमचे हरिपाय असतील, आमचे सगळेच मान्यवर या ठिकाणी झेंडेसर असतील, अक्षय आमचा गौरवसिंह शेंडकर असेल, सर्वच मान्यवर अतिशय तळमळीनं पोटतिडकीनं या मतदारसंघामध्ये या सासवड शहरामध्ये फिरत असताना आम्हाला चांगल्या पद्धतीचं मतदान ताईच्या माध्यमातून दिलं आणि आमचा मान राखला. त्याबद्दल मी बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच सासवड शहरातील सर्वच आम जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना प्रचंड मताने विजयी केल्याबद्दल पुन्हा एकदा मी ताईंचं बी अभिनंदन करतो. बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा खरं तर लोकशाहीचा निकाल आहे. जनतेनं सुप्रियाताई सुळेंना ताईंना का स्वीकारलं याचं हे उत्तर आहे. गेले 4 टर्म त्यांचं कामच बोललं या निमित्तानं हेच यातनं निष्पन्न होतं की कुणी काही जरी म्हटलं तर सुप्रियाताईचं काम हेच या आजच्या निकालाचं उत्तर आहे असंच म्हणावं लागेल. आणि या